नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अद्वैत ॲडव्होकेट बापटांना भेटायला आलेलं असतो आणि त्यांनी सगळं काही व्यवस्थित समजावून सांगितलेलं असतं. ते म्हणतात की हे बघा, माझ्या मनात काही शंका नव्हत्या, त्या सगळ्या मी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत. त्यामुळे सगळे डॉक्युमेंट वगैरे क्लिअर आहेत का चेक करून घ्या. माझ्या साईडने तर सगळं काही ओके आहे. अद्वैतला म्हणतात की हे बघा मिस्टर चांदेकर, डॉक्युमेंट पाहून घ्या, शंका यामध्ये काहीच नाही आहे आणि यावरती त्यांनी सही देखील केलेली आहे. त्यामुळे आपल्या बाजूने कोणतीच अडचण अशी राहणार नाही. त्यामुळे तुम्ही सुद्धा यावरती सही करून घ्या. सर्व प्रोसिजर आपल्या बाईकने पूर्णपणे कंप्लीट होईल असं वकील सांगतात. अद्वैत म्हणतो हो, येस येस, ऑफकोर्स मी लगेच सही करायला तयार आहे. अद्वैतने त्या डॉक्युमेंटवरती सही केलेली असते. अद्वैत म्हणतो चला आता आपण खऱ्यांच्या घरी जाऊ शकतो ना. तेव्हा बघा समोरच्या पार्टीला सुद्धा गोष्टी क्लिअर व्हायला हव्यात असं तो म्हणतो. अद्वैत म्हणतो एक सेकंड, मी त्यांना फोन करतो. इकडे संगीताला कला म्हणत असते की आई अगं सगळं काही मी झाडून आलेले आहे, नाश्ता तयार आहे ना, काय बनवलं आहे तू आज नाश्त्याला. त्यानंतर आई म्हणते की अगं पोहे बनवले आहेत. स्वतः किचनमध्ये येते आणि पोहे बघून तिला आनंद होतो. कढई उचलून ती डायरेक्ट डायनिंग टेबलवरती घेऊन येते आणि संगीताला म्हणते चल आई, तू सुद्धा ये, आपण दोघेही नाश्ता करून घेऊयात. इतक्यात संगीताच्या मोबाईलवरती डायनिंग टेबलवर जो फोन असतो त्यावरती सातेकरचा फोन आलेला असतो. ही कला पाहते आणि इग्नोर करते. संगीता पाहते आणि फोन उचलते. तेव्हा आपल्याला पाहायला भेटत आहे की संगीताने फोन उचललेला असतो. धावत पळत येऊन जावई बापूंचा फोन आला म्हणून संगीता खूप खुश असते. पदर सावरत असते आणि किचनमधून ती आलेली असते. अद्वैत हा संगीताने फोन उचलल्यानंतर म्हणतो हॅलो मिसेस खरे. तेव्हा संगीता खुश होऊन म्हणते अहो बोला की जावई बापू, कसे आहात, प्रवास कसा झाला, अगदी व्यवस्थित झालात ना. त्यानंतर कराई ओरडते अगं आई. त्यानंतर संगीता ऐकत नाही. संगीताला शांत राहायला समजावते कला, परंतु कला ऐकत नाही. इकडे अद्वैतला विचारते की इकडे आपल्याला पाहायला भेटत आहे आबांच्या फोनवरती संगीताचा फोन आल्यामुळे इकडे आबांनी घेतलेला नसतो, कट केलेला असतो आणि रजनी म्हणते की आज तूप नाही आहे आबा, आज फक्त पराठेच आहेत. त्यानंतर रोहिणीला टेन्शन असते की आबांच्या फोनवरती नक्की कोणाचा फोन आला आहे. इकडे कला आईला शांत बसायला सांगत असते कारण संगीता जावई बापूंची खूपच प्रेमाने बोलत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे की अद्वैत म्हणतो मिसेस खरे आज तुम्ही कुठेही जाऊ नका, घरातून तुम्ही कुठेच बाहेर जाऊ नका, त्यानंतर मी येणार आहे असं म्हणून त्याने फोन ठेवलेला असतो. कलाकडे ती बघत असते. सगळेजण घरीच थांबा म्हणजे नक्की मोठ्या निर्णयापर्यंत मी पोचलेलो आहे असं त्याने फोनवरती सांगितलेलं असतं. तेव्हा तिला समजतं की डिवोर्सच माझ्या मुलीला देणार आहे म्हणून संगीता येऊन दिवाणखान्यामध्ये येऊन कलाला ओरडत असते हे बघ तुझ्यामुळे झालं, इतके चांगले जावई बापू आहेत आणि तुला त्याची किंमत नाही आहे असं तसं येऊन तिला बोलत असते. आपल्याला पाहायला भेटत आहे की संगीता म्हणते अगं काय सुरू आहे तुझं, हे का असं वागते तू जावई बापूंसोबत. कला म्हणते अगं तो काहीही बोलतो, आता एक बोलतो पुन्हा एक बोलतो, तो त्याचं सिरियसली घेऊ नको असं म्हणून कला पोहे खात असते. इतक्यात दरवाजावरती अद्वैत हा तिथे आलेला असतो. अद्वैत हा वकिलांना घेऊन तिथे आलेला असतो. हे पाहून संगीता खूपच घाबरते आणि अद्वैत म्हणालेला असतो मी एका निर्णयापर्यंत पोचलेलो आहे, तर घरामध्ये तुम्ही सगळेजण थांबा. तसं बोलल्याप्रमाणे तो आलेला असतो. कलाच्या देखील चेहऱ्यावरती टेन्शन असतं की हा नक्की मला घटस्फोट देणार आहे की काय असं तिला वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे संगीताची आई कलाची आई म्हणत असते हो जावई बापू, माझ्या मुलीचं चुकलं, तिला समजून घ्या, ती वेडी आहे, तुम्हाला काही पण बोलली ती, इतके दिवस तुम्ही समजून घेतलंत ना, हे पोरगं नाही आहे घटस्फोट म्हणजे, प्लीज जावई बापू असं करू नका असं ती म्हणत असते आणि अद्वैतला विनंती करत असते. बाकीच्या जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टींना तुम्ही महत्त्व खूप देताना तुमचा संसार कलासोबत व्यवस्थित होऊ शकतो असं ती म्हणत असते. संसारावरती असं संकट आणणं बरोबर नाही आहे. जावई बापू दुसरे कोणतेही शिक्षा द्या, परंतु हे घटस्फोट आणि माझ्या मुलीला असं सोडून जाऊ नका. हवं तर मी तुमच्या पाया पडते, हात जोडते, आई अंबाबाई हे काय चाललं आहे असं म्हणत ती अक्षरशः रडकुंडीला येऊन अद्वैतच्या पाया पडत असते. त्यानंतर धावतच अद्वैतच्या जवळ जाते, हात जोडते. अद्वैत बाजूला घेतो आणि म्हणतो की मी तुमच्यासमोर विनंती करतोय की हात जोडू नका प्लीज. मी ज्याच्यासाठी आलो आहे ना तेच काम मला करू द्या, कारण मी माझा फायनल निर्णय घेतलेला आहे. संगीताकडे अद्वैत रागाने पाहत असतो. संगीता म्हणते जावई बापू मी तुमच्या पुढे पदर पसरते, पण असं दुर्लक्ष करू नका, समजून घ्या.
मोठ्या मनाने तिला माफ करा. अद्वैत म्हणतो, काय मीच का हिला माफ करायचं? प्रत्येक गोष्ट मीच का हिला समजून सांगायची? कला समोर येतो आणि ओरडत असतो. कला अद्वैतकडे बघत रागाने असते आणि कला म्हणते, हा घटस्फोट द्यायला आलाय की काय? संगीता म्हणत असते, एक संधी द्या माझ्या मुलीला, समजून घ्या. अद्वैत म्हणत असतो, नाही. दोघे एकमेकांकडे पाहत असतात. अद्वैतच्या जवळ येऊन संगीता हात जोडते. जावई बापू, हे बघा मी तुमच्या पाया पडते. तुम्हाला आता अद्वैत संगीताच्या हाताला देऊन उभं करतो आणि म्हणतो, हे बघा आई, प्लीज तुम्ही हात जोडू नका. संगीता कलावरती ओरडते, अगं आई, काय हे तू पाय वगैरे धरत आहेस, हे अति होतंय. संगीता अद्वैत म्हणतो की मिसेस खरे, प्रत्येक वेळेला मला समजून घ्यायला सांगता तुम्ही. आता यावेळेला हिला समजून घ्यायला काय झालं होतं, असं तो म्हणतो. आणि मी डिवोर्स वगैरे द्यायला नाही आलेलो आहे. माझं दुसरं काम आहे, ते मी करणार आहे, त्यासाठी इथं आलो आहे. हे ऐकल्यानंतर संगीताला थोडंसं बरं वाटतं की हां, म्हणजे ॲटलिस्ट घटस्फोट तरी नाही देणार ना, काडीमोड तरी नाही भेटणार. मी मूर्ख आहे का काडीमोड द्यायला, असं अद्वैत म्हणतो. कागदावरती सह्या करू नका. संगीता हात जोडून खूप विनवण्या करत असते आणि अद्वैत लगेच संगीताचा हात खाली काढतो आणि म्हणतो की हे बघा मिसेस, मी काडीमोड देण्यासाठी नाही आलेलो आहे. मिसेस खरे, हे बघा. कलाला आठवतं की त्याने पेपर जे असतात ऑफिसचे लिगल पेपर, ते कलासमोर धरलेले असतात. कलाला वाटतं, अरे बापरे, आता घटस्फोट देणार की काय? परंतु ते पेपर असतात ऑफिसमध्ये जॉईन होण्यासाठी. म्हणजे जे तिला ऑफर लेटर मिळालेलं असतं, त्या ऑफर लेटरमध्ये असं असतं की 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जॉब सोडू शकत नाही. टर्मिनेशन लेटर तुम्हाला ऑलरेडी त्यासाठी अप्लाय करावं लागतं आणि 3 महिने तुम्ही जॉब सोडू शकत नाही. पूर्वसूचना त्यासाठी द्यावी लागते, हे असं त्या टर्मिनेशन लेटरमध्ये असतं. आणि हे ऑफर लेटर घेऊन आलेले असतात. तिचं जे जॉईनिंग लेटर असतं त्यावरती या सर्व टर्म्स तिथे लिहिलेले असतात. हे ऐकून संगीताला आनंद होतो आणि अद्वैत म्हणतो, मी हिला न्यायला आलो आहे ऑफिसमध्ये, आत्ताच्या आत्ता जॉईन व्हावं लागेल. अद्वैत हा कलाला ऑफिसला घेऊन जाण्यासाठी आलेला असतो आणि कला त्याला सिरियसलीच घेत नाही. त्यानंतर आपल्याला पाहायला भेटत आहे, संगीताला खूप आनंद होतो की जावई बापूंनी काडीमोड दिला नाही. कलाला ऑफिसमध्ये घेऊन जायला ते आले आहेत. वकिलाला अद्वैतने जायला सांगितलेलं असतं, कारण त्याचं काम आता झालेलं असतं. कारण कला येत नसते म्हणून त्याच्याकडे हा एकच ऑप्शन असतो, कलाला ऑफिसमध्ये नेण्याचा. संगीता म्हणते, तू इथे बस जावई बापू शेजारी. अद्वैत तिच्या शेजारी बसल्यानंतर कला उठून दुसरीकडे बसलेली असते.